शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। त्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि त्यानंतर शरद पवारांना डिहायड्रेशन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यांच्या रक्ताची तपासणी झाली आहे, सीटी स्कॅन सुद्धा झालेला आहे। मात्र सगळे रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये असं डॉक्टरांनी सांगितलंय। 2 दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय। सुप्रिया सुळे या सुद्धा रुबी हॉल रुग्णालयामध्ये आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, काळजी करण्याचं कारण नाहीये असं डॉक्टरांनी सांगितलंय। खाली सीटी स्कॅन झालाय त्यांचा, थोडा ब्लड टेस्ट केलाय, एव्हरीथिंग इज स्टेबल। खोकला वाढला होता थोडा माइल्ड खोकला आहे, बट दॅट इज नॉर्मल। उलट्या झाल्याची देखील माहिती माइल्ड उलटी पण मेजर काही नाही आहे। ही इज ओके, ही विल बी फाईन आणि 1-2 दिवसात घरी जाणार ते। म्हणजे 2 दिवस त्यांच्यावर आता या ठिकाणी उपचार सुरू राहणार आहेत। 2 दिवस थोडा मेडिसिन द्यायचे, थोडा अँटीबायोटिक द्यायचे, बट नथिंग टू वरी।